तर गाईज परत एकदा माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं तुम्ही माझ्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मी तुम्हाला माथेरानची सुरुवात दाखवलेली आहे. तर आता आम्ही वर आलेलो आहोत. तर या ठिकाणी एवढा फॉग होता ना, तर व्हिडिओ शूट करायचं मन पण होतं आणि मोबाईलची बॅटरी पण खूप कमी होती आणि आम्हाला वर पण जायचं होतं आणि एवढी म्हणजे ट्रॅफिक होती या ठिकाणी. तर असं वाटत होतं की पुढं जाईल का नाही म्हणून गाडी पण गेली पुढं आणि या फॉगमध्ये आहे ना खरंच दिसत नव्हतं काही आणि आम्हाला एवढा आनंद होत होता या ठिकाणी जायचा. आम्ही खूप खुश झालेलो होतो. आणि हे बघा, हे माझी मस्ती करतायत या ठिकाणी, मस्करी करतायत की हिला इथंच सोडून जातो म्हणून. आणि हिला एक गाडी पण नाही मिळणार, हिच्या मुलांना पण इथंच सोडतो, म्हणजे माझ्या मुलांना इथंच सोडतो, फक्त मुलगा घेऊन जातो म्हणून. असं म्हणजे मजाक मस्ती वगैरे करत होते. तर या वळणाला जेव्हा आम्ही आलो गाईस, त्यावेळेस तुम्ही बघू शकता काहीच दिसत नव्हतं, एवढा फॉग होता या ठिकाणी. एवढं सुंदर वाटत होतं की जसं म्हणजे ढग असे खाली आलेले होते आणि म्हणजे त्या फॉगमधून आम्ही चाललेलो होतो. म्हणजे असं एवढं सुंदर वातावरण होतं आणि येतो या चांगल्या वातावरणात येतो, पण एवढं एक्सपेन्सिव्ह होता. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवणार पुढं काय झाला. तर काहीच म्हणजे असं एवढं वातावरणामध्ये म्हणजे एवढे सारे मंकी वगैरे होते आणि आम्ही फायनली या ठिकाणी पोचलो. आणि जशी जत्रा एवढी म्हणजे एवढी भीड होती या ठिकाणी, एवढी भीड होती ना, तर गाड्यावाल्यांची तर मजाच झालेली आहे. ज्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या त्यांची तर मजाच होती, टॅक्सीवाले. कारण की एक एक पर पर्सन या लोकांनी किती मागितले असेल अंदाज नसेल. कुठं 1200 रुपये, कुठं 1500 रुपये, कुठे 1000 रुपये असे मागत होते आणि या ठिकाणी तिकीटसुद्धा पटकन देत नव्हते. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मला व्हिडिओ काही करता आला नाही. तर आम्ही फायनली पोचलो, आतमध्ये तिकीट वगैरे घेतलं आणि आतमध्ये गेलो. आम्ही ट्रेनने काही गेलो नाही, ती मिनी ट्रेन असते ती माथेरानमध्ये जी फेमस ट्रेन आहे त्याच्यात आम्ही गेलो नाहीत. आणि फायनली आम्ही पोचलो माथेरानला आणि सगळ्यात आधी सगळ्यांना भूक लागली होती म्हणून आधी आम्ही जेवायला गेलो. खूप फेमस हॉटेल आहे तिथं, राधेकृष्ण करून. तर गाईच आता सध्या तर आम्ही खूप भिजलेलो आहोत, तर त्यामुळं जेवतो आणि नंतर बोलतो. तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा.